सर्वजण देवाला भेटीसाठी देवलाच जातात. कोकणातले देव असे आहेत की देव भेटायला घरात येतात भक्तांच्या. शिमग्यामध्ये प्रत्येक गावोगावी पालखी असते किंवा गोमूचा नाच असतो किंवा काटकेल असतो. प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा सांगितली जाते. शिमगा हा सगळ्यांसाठीच जिव्हाळ्याचा आहे, माझ्यासाठी आहे. एक दिवस जरी नाही ना आलो तरी कालीच करपायला लागतो, जलायला लागते. कोरोनाच्या वेळेस मी होतोच, पण एवढी जलायची ना की पालखी देव बाहेर पडलाय मला बघायला नाही भेटत. आई शपथ काय पोरा मजा करतायत, मी जाऊ मुंबईला आहे. पण आता आलोय तर बरा वाटतं. आता 3 दिवस आता तुम्ही गाव माहोल आता आजूबाजूचं बघताय. ही पालखी आहे ना, म्हणजे आता आपण आहोत दापोली तालुक्यामध्ये, बरोबर, आणि गाव आहे केश. ही पालखी या पलीकडचे म्हणजे ही भारजा नदी आहे, पलीकडे मंडणगड तालुका लागतो. अच्छा. आणि साखरी गाव, या गावातून पालखी होळी जेव्हा चालू होते तेव्हा बाहेर पडते. म्हणजे अगदी पंचक्रोशीतले गाव आहे किंवा बागमंड आहे, श्रीवर्धनचे तिकडचे गाव आहे, तिकडे सुद्धा जातात. आणि आज केळशीला म्हणजे यांचं शेड्यूल असतं की ह्या दिवशी इथे केळशीत येणार, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात जाणार. साखरी गावात आता मला वाटतं उद्या तुमच्या गावी जाईल, आज ना, आज जाईल. 21 तारखेला पालखी बाहेर काढली आम्ही. संध्याकाळी 8:30ला होळी लागल्यानंतर आम्ही बाहेर काढली पालखी. अच्छा. ती श्रीवर्धन आम्ही डायरेक्ट गेलो श्रीवर्धनला. अच्छा. श्रीवर्धनची सगळे तिकडे जेवढी गाव होती तेवढी घेतली आम्ही. नंतर आलो आम्ही ते बाग मांडल्यामध्ये 1 वस्ती केली. त्यानंतर आम्ही आलो व्यासवरून 1 वस्ती केली. आता 2-3 वस्ती आमची केळशी झाली. आज आम्ही केळशी सगळी कुटुंब आळा पाळला हे सगळं घेत आलो केळशी पूर्ण करून. आज आम्ही संध्याकाळी साखरी आमच्या गावामध्ये संध्याकाळी निघून जाणार. अच्छा. ॲक्च्युली पालखी आहे ना कुठे थांबत नाही. म्हणजे आता ही वेशीच्या बाहेर, म्हणजे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत ना, जो श्रीवर्धन वगैरे आहे ना तो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. बरोबर. आता ही नदी पलीकडे, ही भारजा नदी आहे, ही नदीच्या पलीकडे मंडणगड तालुका लागतो. तसं ते मंडणगडच्या पुढे जी नदी आहे सावित्री नदी, त्या पलीकडे असतो हरिहरेश्वर. श्रीवर्धन तो तालुका लागतो, पण हरिहरेश्वर बागमंडला वगैरे त्या साईडला. म्हणजे एका गावातून आणि दुसऱ्या जिल्ह्यात पण सुद्धा जातात आणि तालुक्यात पण जातात. अच्छा. अच्छा. पालखी म्हणजे पायी निघते प्रॉपर, पायी. अच्छा. आणि हे सगळे खेळ आहेत. खास करून जुनी पिढी तर आहे, पण मला सांगायला अत्यंत आनंद होतो की कोकणातली मुलं आहेत ज्या आपल्या वयाची किंवा 22-25 वयाची, आता याचा 25 वय असेल ना, किती वय आहे? 18. मग कमी आहे. म्हणजे जी परंपरा आहे ती जुनी माणसं पण जपतायत आणि आताची पिढी सुद्धा जपते. जपलीच पाहिजे. मनसवणे म्हणजे खायची कामं आहेत, ते देवाच्या नावाने गाणं गाणं ती सगळी करतात. आजकालची तरुण पिढी पण, आता जुनी पिढी आता किती दिवस आहे किती नाही, पण आम्ही चालवू हा पुढे वारसा, तसं आहे सगळं ते. वा वा. म्हणजे खालूबाजाने जास्त शोभा येते पालखीला. खालूबाजाचा वाद, खालूबाजा कानावर पडल्यावर जे वाटतं. आमच्याकडे सुद्धा देव भेटायला येतात. पालखीच्या रूपात येतात, खेळांच्या स्वरूपात येतात, गोमूच्या स्वरूपात येतात, संकासुरच्या स्वरूपात येतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, किती शिकलो किती मोठा झालो तरी नाही मिस करू शकत. बोलतात ना कोकणी माणूस, बोलतात बॉसला फाट्यावर मारून जाईल. कारण काय माहितीये का, खड्ड्यात गेला काम तो
मरू दे काय तो 4 दिवस. आता सुद्धा माझा बिझनेस आहे, कॉल किती आले असते मी बघतोय. हा, पण ते आता नाही विसरलो. प्रेशर नंतर मुंबईत गेल्यावर किंवा ते काय शिमगा झाल्यावर तर काय तर बघू काय निस्ता राहायचं तर. पण आता सगळी मजा करू. पण ह्या मुमेंट आहेत ते वर्षभर नसतात ना, त्या 2-4 दिवसाच्या आहेत त्या. जो पारंपरिक वाद्य आहे तो म्हणजे खालूबाजा. तो खालूबाजा म्हणजे आमच्याकडे हा खालूबाजा हा ढोल आहे. खालूबाजा म्हणजे ढोल, तिमकी आणि सनई. सनई आहे आतमध्ये ती घेऊन येतो. पण हा पाना बोलतात आणि याला धुमाली बोलतात. धुमा म्हणजे हा पुरुष, हे स्त्री. मी बोललो ना खालूबाजा मधला एक स्वरांमधला, आता बँजो मध्ये कीबोर्ड असतो किंवा कॅशवास, ही जुनी परंपरा. आणि आमच्याकडं सनईला मोठा मान आहे. तर ही सनई खूप जुनी आहे, आमच्या पंजोबांची आहे, जे माझ्या पंजोबा आहेत त्यांचे आहे. त्याच्यानंतरला मला वाटतंय काका वाजवायचा, मी हातात घेतले. हातात घ्यायचा म्हणजे हौस तर मी लहानापासून खालूबाजा वगैरे वाजवतो, पण आता हातात घेतले, मी शिकतोय, मी नौका आहे याच्यामधून. मला अजून सुद्धा प्रॉपर वाजवता येत नाही, पण मी पैंद्याला वगैरे वाजवायचो. हे श्रीकृष्णाचा जन्मकाल माझ्या घरात होता, तर मी श्रीकृष्णाला मी मनातल्या मनात बोललो की ती विद्या मला द्या. माझं गाव दापोली तालुक्यामध्ये आसूद गाव आहे. त्या गावामध्ये प्रत्येक गावची पाठराखीण असते किंवा देव असतो. जो आमचा ग्रामदेवत आहे श्री झोळाई देवी. शिमग्यामध्ये प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा सांगितली जाते. तसं आमच्या गावाचा काटखेल असतो. काटखेल म्हणजे काय तर देवाचा अवतार, देवाचा खेळ. वेगवेगळे बोलतात. काटखेलची ही लोककला आहे, ही परंपरा आहे, त्याला खेळ म्हणतात, त्याला शिवकालीन परंपरा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस प्रजेला आपण संदेश द्यायचे तर ह्या खेळांमार्फत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा कधी बघितला तर इतिहासकालीन पेहराव आहे. तर त्यामुळे हा मावळा पगडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मावळा पगडी आहे, ह्याला आम्ही जेटा म्हणतो. हा धोतर आहे, बाकी या साडीच्या. कारण देवी मुळात स्त्री असल्या कारणाने तिचा हा स्त्रीचा पेहराव आहे, ह्यात काहीही बदल झाला नाही. आम्ही ही प्रथा आता 100 वर्षापासून तशी पुढे घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे ह्याच्यात काही बदल नाही. आता आमच्या बघितलं तर छोटे विद्यार्थीसुद्धा शाळेत हा पेहरा घेऊन जेव्हा शाळेतून मागणी येते की बाबा आम्हाला हाच काटखेळ पाहिजे. हे दिवस संपले ना, आता धुलवट झाली की आमच्या इथला शिमगा संपतो ना, मग असं वाटतं की जेव्हा गणपती विसर्जन होतात ना, तेव्हा जी फिलिंग असते तसं होतं. देव मग परत देवालाच जातो. खरं सांगू, मला बऱ्याचदा असं वाटतं की हे शहर सोडून गावी पळून जावं आणि काहीही न करता एखाद्या शांत झाडाखाली शांत बसून राहावं. तिथल्या पक्ष्यांचा, खळखळणाऱ्या नदीचा, सळसळणाऱ्या पानांचा आवाज ऐकत राहावं असं वाटतं. मी आता गावी निघून आलोय, त्याच झाडाखाली उभा आहे आणि लांबून येणाऱ्या त्या वाद्यांचा नाद माझ्या कानात घुमतोय अविरत. मला हा नाद माझ्यासोबत, माझ्या मनात, माझ्या कानात साठवून ठेवायचं कायमचं आणि घेऊन जायचं याला माझ्याबरोबर माझ्या शहरातल्या त्या वर्दळीत, त्या गाड्यांच्या आवाजात, यंत्रांच्या आवाजात हरवलेला मी. कदाचित हा नाद पुन्हा आठवून मी माझ्या गावी परत जाईन. आजचा भाग इथेच थांबवतो. हा भाग आवडला असल्यास आवर्जून आसोवाला सबस्क्राईब करा.
आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. मोदी कोंडलकरला जात, तो मोदी कोणाला जात, तो मोदी पद्मावतीला साध, तो